दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातून आत्ताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे. नाशिकात अवैध धंदे सुरूच. चांदवड पेट्रोल पंप चौफुली येथे 100 गुटख्यांचे पोते जप्त. अशोक लेलँड कंपनीची इकोमेंट स्टार या गाडीमध्ये सुरू होती गुटख्यांची तस्करी. नाशिकच्या LCB विभागामार्फत व अन्न औषध भेसळ विभाग यांची संयुक्त कारवाई. साधारण 20 ते 25 लाखांचा गुटखा जप्त. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. आत्ताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आज पहाटे मनमाड इंदोर महामार्गावरील मनमाड जवळील ब्रिटिशकालीन रेल्वे ब्रिज कोसळला. 1960 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते या ब्रिजचे करण्यात आले होते उद्घाटन. एका बाजूने या ब्रिजचा मोठा भाग कोसळला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. या घटनेमुळे वाहतूक काही काळ खोळंबली होती. तात्काळ पर्यायी मार्ग करण्यात आला सुरू. घटनास्थळी सर्व यंत्रणा सज्ज. मनमाड बांधकाम विभाग व रेल्वे प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार करून देखील प्रशासनाचे दुर्लक्ष. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक शहराचे नवीन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे ऍक्शन मोड मध्ये आल्याचे दिसून येत आहे. संदीप कर्णिक यांनी नाशिकचा कारभार हाती घेऊन 5 दिवस झाले. कर्णिकांनी आयुक्त पदाचा कारभार हाती घेताच शहरात 2 खुनाच्या घटना घडल्यात. यामुळे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक ऍक्शन मोड मध्ये आल्याचं दिसून येत आहे. शहरात पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये कोम्बिंग तसेच ऑल आउट ऑपरेशन राबवण्यास सुरुवात करण्यात आली असून सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्यांवर आता पोलिसांची करडी नजर असणार आहे. कोम्बिंग तसेच ऑल आउट ऑपरेशन दरम्यान परिमंडळ 1 हद्दीमधील आडगाव, पंचवटी, म्हसरूळ, भद्रकाली, सरकारवाडा, मुंबई नाका, गंगापूर या पोलीस ठाणे हद्दीमधील 317 टवाळखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर कलम 112, 117 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. तसेच परिमंडळ 2 हद्दीमधील सातपूर, अंबड, इंदिरानगर उपनगर, नाशिक रोड उपनगर, देवळाली कॅम्प या पोलीस हद्दीमधील 248 टवाळखोरांना ताब्यात घेण्यात आले. असे एकूण 565 टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली आहे. सध्या नाशिक शहरात टवाळखोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय. यामुळे कोम्बिंग तसेच ऑल आउट ऑपरेशन राबवण्यात येत असल्याने कुठेतरी आता टवाळखोर कमी होणार असल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. करणसिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नंदुरबार रेल्वे स्थानकावर एक तरुण रेल्वेला पुरवठा करणाऱ्या उच्च दाबाच्या वाहिनीवर चढल्याने रेल्वे स्टेशनवर एकच खळबळ उडाली. वाहिनीवर चढणारा हा युवक मनोरुग्ण असून त्याच्या या कृत्यामुळे रेल्वेचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. यामुळे मोठा अनर्थ टळला, मात्र प्रवाशांचे हाल झाले. सुमारे तासभर वीज प्रवाह बंद असल्याने रेल्वेगाडीचे वेळापत्रक खोळंबले होते. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागलाय. रेल्वे अधिकाऱ्यांनी त्या मनोरुग्ण तरुणाची समजूत काढत त्याला खाली उतरवल्याने मोठा अनर्थ टळलाय. दरम्यान या तरुणाच्या कुटुंबाचा तपास रेल्वे पोलीस करीत आहे. 1 तासाने तरुणाला खाली उतरवण्यात यश आल्याने रेल्वे पुन्हा पूर्ववत करण्यात आल्या. यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. पल्लवी भावसार, दक्ष न्यूज, नंदुरबार. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष.
आहे, पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल एक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल एक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 9762591218, 9762591218. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपला. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. काही दिवसांपूर्वी मालेगाव तालुक्यातील पिंपळगाव दाभाडी येथून माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली होती. एका 10 वर्षीय मुलीवर साधारण 50 वर्षीय इसमाने लैंगिक अत्याचार केल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण दिसून येते. ही 10 वर्षीय मुलगी आदिवासी असून आश्रमशाळेला सुट्ट्या लागल्यामुळे ती गावी आली होती. मात्र त्यांच्या शेजारीच राहणारा नराधम याने शेती कामाचा बहाणा बनवून मुलीला शेतात घेऊन गेला व तिथेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. मुलीच्या पोटात इजा होत असल्याची बाब तिच्या आजीच्या लक्षात आल्याने तिने मुलीला विचारपूस केली असता ही धक्कादायक घटना उघडकीस आली होती. शिवाजी पवार असं या नराधम आरोपीचं नाव असून झालेला प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देखील त्याने मुलीला दिली होती. या संपूर्ण प्रकरणामुळे मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आदिवासी व बौद्ध संघटना आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. संबंधित नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीचे निवेदन आदिवासी संघटनेतर्फे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी विशाल नरवाडे यांना देण्यात आले. आज या ठिकाणी कळवण प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास विभाग येथे सर्व आदिवासी सहकारी संघटना एका महत्त्वाच्या आणि तितक्याच संवेदनशील असणाऱ्या मुद्द्यावर खरं तर प्रकल्प अधिकाऱ्यांना तथा सहाय्यक जिल्हाधिकारी साहेबांना भेटायला आलो होतो. तो मुद्दा म्हणजे असा की ऐन लक्ष्मीपूजन म्हणजे 12 नोव्हेंबर 2023 रोजी मालेगाव तालुक्यातलं पिंपळगाव दाभाडी या गावामध्ये एका आदिवासी भगिनी जी 10 वर्षाची होती, त्या मुलीवरती तिथल्या असणाऱ्या एका व्यक्तीने म्हणजे ज्याचं वय होतं जवळजवळ 55 ते 59 अशा या नराधमाने त्या मुलीवरती कामाला घेऊन जातो शेतामध्ये असं सांगून सकाळी 9 वाजेच्या सुमारास लैंगिक अत्याचार केला. तो असा होता की आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही. आणि गेल्या काही वर्षापासून बागलाण तालुका असेल, कळवण असेल, पूर्ण कसमादे पट्टा यामध्ये आदिवासी समाज असेल, दलित समाज असेल, या समाजावरती मोठ्या प्रमाणात असणारा जो की अन्याय अत्याचाराचा जो काही आहे विषय, तो खूप मोठ्या प्रमाणात त्याची तीव्रता वाढत चाललेली आहे. आणि त्याचं टोक म्हणजे आता जे काही दिवाळीच्या वेळेसच ज्या 10 वर्षाच्या मुलीवरती ज्या वेळेस 50, 55, 59 वर्षाचा जो काही व्यक्ती आहे नातीच्या वयाच्या मुलीवरती लैंगिक अत्याचार करतो, मग ती मुलगी कुठल्याही समाजातली असो, हा मुद्दा गौण आहे. परंतु जर अशा अल्पवयीन मुलीवरती, अतिशय नाबालिक मुलीवरती असा म्हणजे दलितश प्रकार जेव्हा होतो, तर नक्कीच समाजाची जो काही विचारसरणी कोणत्या बाजूने चाललेली आहे हा मुद्दा खूप महत्त्वाचा या ठिकाणी चर्चेला जाणार आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ती मुलगी केवळ आदिवासी समाजातली म्हणून या ठिकाणी केवळ आदिवासी समाज किंवा बौद्ध समाज या ठिकाणी जमलेला आहे. वास्तविक ती कन्या कुठल्याही समाजातली असो, ती समाजाची आणि या भारतमातेची कन्या आहे हे धरून सर्व समाजांनी खरं तर त्यावरती संवेदनशीलता जपायला हवी होती. दुर्दैवाने ते झालं नाही, हे दुःख मनात आहेच, तो भाग वेगळा. त्याबरोबरच प्रशासनाने जितकी गांभीर्यता या प्रकरणामध्ये घ्यायला पाहिजे होती,
म्हणजे त्यामध्ये पोलीस प्रशासनाने थोडीफार कलमं लावण्याच्या संदर्भात, गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भात तत्परता दाखवली, ते आपण काही नाकारू शकत नाही. परंतु त्याच्यामध्ये असणारे आरोपी जे आहेत, मग कोणत्या डॉक्टरकडे घेऊन जाण्यात आलं, 2 दिवस ती मुलगी डांबण्यात आली, कुटुंबात होती, मग कुटुंबाला माहीत नव्हतं का? जर कुटुंबाला माहीत होतं, ती मुलगी जर खूप तिची प्रकृती बिघडत चालली होती, कुटुंबाला माहीत होतं, तर तितकेच आरोपी ते सुद्धा आहेत. ज्या डॉक्टरांकडे 2 दिवस उपचारासाठी गेलं तर त्या डॉक्टरला सुद्धा असं आरोपी केलं गेलं पाहिजे. त्याबरोबरच असणारी जी काही कन्या जी आहे, त्या कन्येचं मनोधैर्य वाढावं, मनोबल टिकून राहावं आणि पुढे तिचं शिक्षण, तिचं जो काही संपूर्ण पूर्ण जीवन जे आहे ते सुस्थापित व्हावं, यासाठी तिचं शिक्षणाची जबाबदारी, जी दर्जेदार शिक्षणाची जबाबदारी शासनाने घ्यावी. जे निवेदन देण्यात आलेलं आहे त्यामध्ये फार दुर्दैवी अशी घटना आपल्या एका आदिवासी मुलीवर पिंपळगाव दाभाडी तालुका मालेगाव त्या 10 वर्षीय मुलीवर पोक्सो या कायद्याअंतर्गत लैंगिक अत्याचाराची घटनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्या संदर्भात सर्व आदिवासी संघटना ज्या आहेत त्यांनी त्यांच्या मागण्या इथे पुटत केलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने सर्वात महत्त्वाची बाब त्यांची पहिली आहे की त्याची तपास योग्य ते रीतीने निष्पक्ष राहून होण्यात यावा. त्याचप्रकारे त्याच्यामध्ये आरोपी तसेच इतर जे सह आरोपी असतील ज्यांनी एक रिपोर्ट वेळेवर केला नसेल किंवा उशिरा केला किंवा केलाच नाही, या सर्वांगीण तपास होऊन सर्वांचा उल्लेख हा FIR किंवा चार्जशीटमध्ये होण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे. त्याचप्रकारे अशा घटनेमध्ये त्या मुलीला तिच्या कुटुंबाला एक सायकोलॉजिकल सपोर्ट तसेच तिच्या मेडिकल उपचारासाठी लागणारा खर्च यासाठी नियमानुसार मिळणारी रक्कम ती त्यांना मिळण्यात यावी आणि आदिवासी विभागातर्फे सुद्धा त्यांना योग्य ती मदत करण्यात यावी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मागण्या इथे करण्यात आलेल्या आहेत. आणि त्याचप्रमाणे पोलीस डिपार्टमेंटचं प्रोटेक्शन त्या कुटुंबाला मिळण्यात यावं जेणेकरून याचा त्यांच्यावर दबाव न आणता योग्य त्या रीतीने नियमानुसार कारवाई करण्यात यावी. तर प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास विभाग या नात्याने मी सर्वांना निश्चित करू इच्छितो की आपण दिलेल्या मागण्याचा याबद्दल सविस्तर आम्ही स्वतः शुक्रवारी मालेगावला जाऊन तिथे जे प्रशासकीय यंत्रणा आहे, पोलीस यंत्रणा असतील, DYSP असतील, ते IO तपासणी अधिकारी असतील, तसेच तिथे तहसीलदार आणि आमच्या आदिवासी विकास विभागाचे तिथे सर्व अधिकारी यासोबत बसून कोणत्या क्षेत्रात तपास आलेला आहे याबद्दल सविस्तर माहिती घेण्यात येईल. सध्या मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय, त्यामुळे याला आता पोलीस प्रशासन कशा पद्धतीने आळा घालणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. पल्लवी भावसार, दक्ष न्यूज, मालेगाव. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. अवकाळीचा सर्वात मोठा फटका बसला तो शेतकऱ्यांना. उभ्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झालाय. नाशिकात सर्वच जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात देखील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या संदर्भात त्र्यंबकेश्वर येथील अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे नाशिक जिल्हा युवा अध्यक्ष जयवंत हागोटे, बिरसा मुकणे, नवनाथ बदादे, गोकुळ ढोरे यांनी तहसीलदारांना निवेदन दिले. अवकाळीने झालेल्या शेतीच्या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी निवेदनामार्फत करण्यात आली आहे. आता प्रशासन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. आज त्र्यंबकेश्वर येथे तहसील कार्यालय येथे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या माध्यमातून आम्ही तहसीलदार मॅडम यांना निवेदन दिले आहे. ज्या त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये जे शेतकऱ्यांनी शेतसारा पिकवला होता ते पाणी पडून अतिशय शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या शेतकऱ्यांचे नुकसान शासनाने लवकर दखल घेऊन भरपाई करून द्यावी आणि तात्काळ पंचनामे करावे शेतावरती जाऊन. कारण पिकवलेली शेती पूर्ण पाण्याने भिजून गेलेली आहे, पूर्ण ओले झाली. त्याच्यामुळे या शेतकऱ्यांना खायचे सुद्धा हाल झालेले आहेत. तर या सरकारने किंवा या प्रशासनाने
पंचनामे लवकरात लवकर नाही केले तर या तहसील कार्यालयावरती शेतकऱ्यांच्या माध्यमातून तीव्र जन आक्रोश मोर्चा काढण्यात येईल. प्रभाकर गारे, दक्ष न्यूज, त्र्यंबकेश्वर. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य खुला यूथ ज्युनियर व सिनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या खेळाडूंनी बाजी मारली. जय भवानी व्यायामशाळेचे कृष्णा व्यवहारे यांनी यूथ मुलांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करीत स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान पटकावलाय, तर मेघा आहेर हिने 45 किलो यूथमध्ये 64 किलो स्नॅच, 48 किलो क्लीन जर्क असे 142 किलो वजन उचलून यूथमध्ये सुवर्ण व ज्युनियरमध्ये कांस्य पदक तसेच यूथ मुलींमध्ये उत्कृष्ट खेळाडूचा बहुमान पटकावलाय. पूजा परदेसी, आकांक्षा व्यवहारे, वैष्णवी उगले, वैष्णवी इप्पर, पूजा वैष्णव, विना आहेर या खेळाडूंनी देखील उत्कृष्ट कामगिरी केली आहे. यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होते. हे सर्व खेळाडू भारतीय क्रीडा प्राधिकरण औरंगाबाद येथे प्रशिक्षण घेत आहेत. दरम्यान या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या. गणेश केदारे, दक्ष न्यूज, मनमाड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. चांदवडच्या सोमवार पेठेत दुचाकी वाहन घसरण्याचे प्रमाण वाढले. याचं कारण आहे रस्त्यावर पडलेली खडी आणि वाळू. सोमवार पेठ लगतच्या रस्त्याचे काम पूर्ण होऊन जवळपास 4 ते 5 महिने उलटले तरी देखील रस्त्यालगतची खडी आणि वाळू अद्याप उचलले गेलेले नाही. यामुळे चांदवड नगर परिषद झोपले की काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलाय. रस्त्यालगतच्या खडीमुळे छोटे मोठे अपघात होऊन नागरिक जखमी होत आहेत. तसेच वाहनांमुळे खडी रस्त्याच्या आजूबाजूला उडत असल्याने रस्त्यांवरील दुकान तसेच हॉटेलांच्या काचा फुटत असल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे. मी छत्रपती शिवाजी महाराज चौक इथे उभा आहे. माझं हॉटेलमध्ये दुकान आहे. माझ्या हॉटेलच्या समोर या चौकात इथे खडी आणि वाळू पडलेली आहे. नगर परिषदेला 4 वेळा सांगूनही नगर परिषद तिथं खडी आणि वाळू उचलत नाही. तिथं रहिवासी पाय घसरून पडतात. जाणारे येणारे 2 व्हीलरवाले म्हणजे स्लिप होऊन त्या गाडीवर वाळू असल्यामुळे त्या स्लिप होऊन ते पडतात, त्यांच्या गाडीवरून पडतात, त्यांच्या पायाला लागतं. तरी नगरपालिका झाल्यापासून नियमित खडी रस्त्याने गाड्या जात असताना खडी आमच्या दुकानात येते. नगर परिषदेचे सांगून सुद्धा कोणी या संदर्भात काही लक्ष न घालता लक्ष न देता इथे थोटांड कार्यक्रम चालू आहे, भ्रष्टाचार चालू आहे. मग हे रोड तुमची नगर परिषदेने हे रोड तात्काळ रोड बनवला पाहिजे का इथं रोड बनवला पाहिजे. इथं आता रोड बनवला तेव्हापासून ही वाळू पडलेली, खडी पडलेली, अजूनही उचललेली नाही. नगरपालिकेला सांगून विनंती करूनही उपयोग नाही. इथं बाईकवाले घसरून पडतात का? हो, भयंकर. रोज 2-3 बाईक आणि 1-2 माणसं रस्त्याने पडतात. इथे इतकी वाळू आहे. धन्यवाद आपण दक्ष न्यूज बोलल्याबद्दल. तसेच चांदवड तालुक्यात कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याचे देखील सांगण्यात येत आहे. रस्त्यालगतच्या खडी आणि वाळूमुळे नागरिक जखमी होत आहे तरी देखील हे काम होत नसल्याने नगर परिषद नागरिकांच्या जीवाशी खेळ करते का असा संतप्त प्रश्न देखील नागरिक उपस्थित करतायत. चांदवड नगर परिषदेच्या हद्दीमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यावर किंवा चौकाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कचरा साठवलेला आहे. आणि सोमवार पेठेमध्ये जे कॉन्क्रीटचं काम झालं आहे रस्त्याचं, त्या रस्त्याची खडी आणि वाळू या छत्रपती शिवाजी चौकामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ती तशीच पडून आहे. आणि खाली कॉन्क्रीट आणि वरती खडी असल्यामुळे, वाळू असल्यामुळे या ठिकाणी छोटे मोठे अपघात नेहमी होत असतात. कारण या ठिकाणी एवढी खडी अजूनही पडलेली आहे की जी गेल्या 1 वर्षापासून या ठिकाणी उचललेली नाही. तर इथल्या सर्व सामान्य लोकांचं म्हणणं असं आहे की इथं नेहमी वर्दळ असते आणि त्या वर्दळीमुळे इथं नेहमी ॲक्सिडेंट होत असतात. मोटरसायकल असतील, 4 व्हीलर असतील, यांचे छोटे मोठे अपघात या ठिकाणी होत असतात. गाड्या स्लिप होत असतात आणि ती जी खडी पडलेली आहे ती खडी टायर खाली येऊन आणि दुकानांमध्ये इकडे उडते आणि त्या या ठिकाणी नुकसान होत असते. अशा प्रकारे या ठिकाणी खडी उडून आणि काचा फुटलेल्या आहेत. तर नगर परिषदेने या ठिकाणी लक्ष देऊन आणि या ठिकाणची जी खडी आणि वाळू इथं पडलेली आहे
ती त्वरित या ठिकाणी उचलून घ्यावी. अनेक चौकाच्या ठिकाणी जे कचरा पडलेला आहे तो सुद्धा या ठिकाणी उचलला गेला पाहिजे, अशी आमची ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी मागणी आहे. दरम्यान लवकरात लवकर सोमवार पेठ रस्त्यालगतची खडी आणि वाळू उचलावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येते. आनंद बडोदे, दक्ष न्यूज, चांदवड. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल एक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल एक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 9762591218, 9762591218. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल एक्सेसरीज शॉपला. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलचा 40व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा पार पडला. यावेळी प्रशिक्षणार्थी लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिकांच्या तुकडीने संचालन करत वरिष्ठ सैनिकी अधिकाऱ्यांना सॅल्यूट केलाय. विशेष म्हणजे 2 महिला प्रशिक्षणार्थी सैनिकांचाही यात समावेश होता. यामुळे पुन्हा 2 महिला वैमानिक देश सेवेत रुजू होणार आहे. या लष्करी संस्थेकडून चित्ता, चेतक आणि ध्रुव या लढाऊ हेलिकॉप्टरच्या साहाय्याने उड्डाणाचे प्रशिक्षण दिले जाते.
सुमारे 20 ते 22 आठवड्याचे खडतर प्रशिक्षण या प्रशिक्षणार्थी वैमानिकांकडून पूर्ण केले गेले. यानंतर दीक्षांत सोहळ्यात वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी मोठ्या सन्मानाने त्यांना एव्हिएटर विंग्स प्रदान केले. Brigadier Sachin Dubey, officiating Commandant, Combat Army Aviation Training School, officers of the Passing Out Parade, ladies and gentlemen. I am indeed delighted to be amongst you all today for this Passing Out Parade, and it gives me immense pleasure to present the coveted Aviation Wings, the RPA Wings, and Qualified Flying Instructors Badge to the graduating officers of the Combat Aviators Course, Aviation Helicopter Instructors Course, and the Basic Remotely Piloted Aircraft System Internal Pilot and Observer Course. Army Aviation Corps, from its humble beginnings in 1986, at that time equipped with only single-engine helicopters, has today graduated into the arm of the future with state-of-art rotary wing platforms and remotely piloted aircraft systems. The Corps today has a huge fleet of over 400 helicopters and 50 RPAs operating in the most rigorous and challenging environment across the entire length and breadth of our country. Our skilled aviators have also kept pace with our technological advancements, be it handling the complexities of twin engine and attack platforms to RPAs which are enabled with satellite communication. Today, our Corps takes pride in being able to support the field force commanders in all operations of war, whether it is by day or by night. The recce and observation helicopters and RPAs help in enhancing the battlefield transparency. The utility helicopter platforms give us an inherent lift capability to put across boots on ground, that is massing of forces, and the attack platforms, that is the WSI, and the light combat helicopters enable the massing of fires at the point of decision. Next year, we'll further enhance our operational capability with the induction of the iconic AH-64 Apache attack helicopter, as also the light utility helicopter, which will replace our sturdy and time-tested stalwarts, that is the Chetak and Cheetah helicopters. In addition, today we are already having SATCOM RPAs, which have given a fillip to our surveillance and monitoring capability, and in the near future, we'll also be inducting unmanned combat aerial vehicles. Equal focus has also been given to development of infrastructure to support our modernization plan today. Today we have tailor-made infrastructure available across all bases to cater for the servicing and maintenance requirements of our modern fleet. We also have included the development of infrastructure along the borders to enable helicopter operations from forward areas, thus enhancing our operational reach. I'm also happy to see the progress of CATS, which started in 2003 with just 3 courses being conducted here, to wherein today we run nearly 17 courses in a training cycle. CATS has today transformed into a true premier training institution of Army Aviation. The ATC modernization pilot project undertaken at Nasik has been successfully completed, and this paves the way for similar projects in all Army Aviation bases pan-India. With the increase in our training requirements, special focus is also being given to develop flying simulators to reduce the flying training burden on the operational squadrons and also support the Atmanirbhar initiative. I am happy to learn that 2 projects in CATS, that is the augmented reality and virtual reality simulator and the upgrade of Cheetah simulator, are well on track and will be functional by middle of 2024. In addition, we've also coordinated with HATSOF HAL for simulator training of the Aviation Helicopter Instructors Course, which will commence from the next course. CATS thus is effectively contributing to the transformation and optimization process, and my compliments to all ranks of Team CATS. Where do we see Army Aviation in the near future? I see an aviator and RPA's crew as an inseparable component and proponent of multi-domain operations. Integrated operations as part of integrated theatre concept should be the new focus of our arm. Aligning concept of operations with supporting training doctrines is the need of the hour. Certainly more of manned platforms transforming into unmanned ones would take place in the times to come. Concepts like manned-unmanned teaming
will be a reality where all combat and combat support roles for Army aviation will be augmented by UAVs, by UCAVs, swarm drones and unarmed drones. I see combat pilots transforming into combat system operators with multi-skill capabilities to fly, design and maintain manned and unmanned aerial platforms simultaneously. Technology should be in the DNA of each aviator, and I'm sanguine that the aviator of today will embrace it with open arms so as to be able to survive the battlefield of tomorrow. My advice to the young aviators who've been awarded the coveted wings today, as also the flying instructors and the RPA's aviators, is that we need to know the capability and the limitations of the machines we operate, and all our missions should be under the overarching umbrella of flight safety. Today, in our zeal to complete a mission, we need to constantly remind ourselves that military flying is fraught with risk, and we should always ensure that we do not cross our red lines and put the mission itself at risk. The ability to say no to a sortie in case of bad weather or when the aircraft is not fully flight worthy needs to be inculcated as second nature amongst all of us. Remember, the captain and the co-pilot together form a team, and thus a go or no-go decision needs to be taken well in time to ensure flight safety at all times. My compliments to the dedicated team of instructors and staff of Combat Army Aviation Training School for having conducted all the courses successfully. A special mention for behind-the-scene contributors, the technical and support staff of both 665 Army Aviation Squadron and 201 Army Aviation Squadron for their unstinted support so as to ensure that courses get completed in time. I once again congratulate you all and wish you a very, very professionally rewarding innings ahead. Godspeed and happy landings. Jai Hind. दिनेश पगारे, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक शहरात दिवसेंदिवस खुनाचे प्रकार वाढताना दिसून येत आहे. परवा अपहरण करून एका अल्पवयीन मुलाचा खून करण्यात आला होता. त्यातच काल संध्याकाळी एका सेवानिवृत्त सैनिकाची हत्या करण्यात आली आहे. लूटमारीच्या प्रकारातून या सेवानिवृत्त सैनिकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. रविदत्त राजेंद्र चौबे, वय 47 वर्ष असं हत्या करण्यात आलेल्या सेवानिवृत्त सैनिकाचं नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की 2 मद्यपी तरुण मसरूळ आडगाव लिंक रोडवर नागरिकांचे वाहने अडवून त्यांना दमबाजी करत टवाळखोरी करत होते. तसेच रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या वाहनांच्या काचा फोडत होते. याच वेळी चौबे हे त्या रस्त्याने कुटुंबासोबत जात असताना हा संपूर्ण प्रकार पाहून चौबे यांनी टवाळखोरांच्या दिशेने धाव घेतली. मात्र अंधाराचा फायदा घेत टवाळखोरांनी धारदार शस्त्राने चौबे यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यात चौबे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मसरूळ पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी तातडीने चौबे यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरलाय. भारतीय वायुसेनेतून सेवानिवृत्त होऊन चौबे हे धात्रक फाटा येथे मुला-मुलींच्या मेट वसतिगृहाचे मुख्य वार्डन म्हणून नोकरीला होते. हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येते. याबाबत मसरूळ पोलिसात गुन्हा दाखल झाला असून 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. भावेश बागुलसह दिनेश पगारे, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. काही दिवसांपूर्वी नाशिकच्या वणी तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली होती. लोखंडेवाडी शिवारात एकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. किशोर दगू उशीर, वय 26 वर्ष असं हत्या करण्यात आलेल्या युवकाचं नाव होतं. या खुनाबाबत वणी पोलिसांनी उलगडा केलाय.
अधिक माहिती अशी की किशोर हा सतत दारू पिऊन त्याच्या वडिलांकडे पैशांची मागणी करायचा, तसेच शिवीगाळही करायचा. त्याच्या या सततच्या जाचाला कंटाळून त्याचे वडील दगू जयराम उशीर यांनी 18,000ची सुपारी देऊन मुलाचा खून करवून घेतला. दगू उशीर यांनी संदीप छगन गायकवाड वय 30 वर्ष आणि त्याचा साथीदार प्रथमेश ज्ञानेश्वर गायकवाड वय 16 वर्ष यांना ही सुपारी दिली होती. या संशयितांच्या चौकशीतच वडिलांनी मुलाची सुपारी दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या घटनेतील आरोपी संदीप गायकवाड याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून प्रथमेश गायकवाड या विधी संघर्षित बालकाला नाशिकच्या उंटवाडी येथील बाल सुधार गृहात रवाना करण्यात आले. दरम्यान मैताचे वडील दगू उशीर यांना देखील ताब्यात घेण्यात आले असून अधिक तपास पोलीस करीत आहे. बापानेच पोटच्या पोराची सुपारी देऊन खून केल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सतीश इंद्रेकर, दक्ष न्यूज, वणी. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. ESI रुग्णालयाचा भोंगळ कारभार उघडकीस आलाय. औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या कामगारांसाठी राज्य कामगार विमा योजना रुग्णालय सुरू करण्यात आले. या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या वेतनासह सर्व खर्च कामगारांच्या वेतनातून कपात केला जातो. केवळ नाशिकमधील कामगारांच्या वेतनातून कामगार विमा योजना मंडळाला दरमहा 15 ते 20 कोटी रुपयांची रक्कम मिळते. तरी देखील रुग्णांना सेवा मिळत नसल्याने संतापाचे वातावरण दिसून येत आहे. माझं नाव भाऊराव विठ्ठल सूर्यवंशी, मी राहायला मोडाळे इथे राहतो. तर माझा प्रॉब्लेम असा आहे सर, मी 2 महिन्यापासून मुलाला डोळ्याचं ओरला मोठ्या मुलाला खोकल्याचं मी दाखवण्यासाठी येतो आहे. तर दाखवण्याच्यासाठी त्यांनी मला पहिले 9 नंबर पहिले अगोदर बोलले घोटीवरून केस पेपर बनवून आणा. घोटीवरून मी 4 नंबर फॉर्म भरून आणला. त्याच्यानंतर इथं 9 नंबरवरून डबल 105 नंबर 105 नंबरवरून डबल 111 नंबर 111 नंबरवरून 130 नंबरला पाठवत्यावर इकडे तिकडे राऊंड मारायला होता. आणि त्यांनी चिठ्ठी बनवून औषधांची चिठ्ठी बनवून दिली. त्याच्यामध्ये ते सांगता या औषध नाही आहे किंवा हे दुसरं औषध नाही, किंवा त्यांच्याकडून मी चेंज करण्यासाठी डॉक्टरांकडे गेले तर त्यांची उद्धट भाषा आहे ती का तुम्हाला जर नसेल यांनी हे औषध नाही आहे दुसरं लिहून यांनी काही फरक पडणार नाही, तुम्हाला बाहेरून घ्यावं लागेल बस सर. तर याच्यावरती निर्णय व्हावा सर. लहान माझा 3.5 वर्षाचा एक मुलगा आहे, तर त्याचा दाताचा प्रॉब्लेम आहे. तर 2 महिन्यापासून त्यांनी मला राऊंड मारायला लावले. त्यांनी सांगितलं का इथे आज त्यांनी सांगितलं का इथे ट्रीटमेंट होणार नाही, ती तुम्हाला बाहेर करावं लागेल. बाहेर केल्यानंतर तुमची काय प्रोसिजर ती दिली जाईल. आज सांगितलं 2 महिने मला फेरे मारायला लावले. 2 महिन्यानंतर त्यांनी मला आज सांगितलं का बाहेर तुम्हाला ट्रीटमेंट घ्यावं लागेल, ती इथं होणार नाही. दिलं तर याच्यासाठी दिलं की बरेच कामगार हे इथे येऊन जेव्हा उपचारसाठी येतात तर त्यांचा तांत्रिक काहीतरी अडचणी सांगून, म्हणजे जसं तुमचं स्पेलिंग मिस्टेक आहे, आधार अपडेट नाही असं म्हणून त्यांचे उपचार नाकारले जातात. आणि ही संख्या पण मोठी आहे. आणि फार जे लोक आहेत, कामगार लोक आहेत, ते लोकल ऑफिसला पाठवले जातात. लोकल ऑफिसला पाठवल्यानंतर ते लोक सांगतात आमचा काही संबंध नाही, यांच्याकडे आलं हे म्हणतं आमचा काही संबंध नाही. आणि मध्ये तो कामगार त्याच्या बिचाराचा तो कामगाराची ते हे होतं, छळवणूक होते. तो कामगार बऱ्याच वेळेस प्रयत्न करतो की त्याला लवकर काहीतरी त्याचा उपचार सुरू होईल, परंतु हे सांगतात तुमच्या याचा प्रॉब्लेम आहे, तुमचा कार्डचा प्रॉब्लेम आहे, ऑलरेडी IP नंबर आहे, म्हणजे ESI नंबर आहे, कंपनीचं नाव आहे. तर एवढ्यासाठी जर तुम्ही फक्त त्याचा स्पेलिंगमध्ये मिस्टेक आहे म्हणून जर तुम्ही उपचार नाकारणार असाल तर त्या कामगारांनी जावं कुठे. जवळजवळ 15 कोटी रुपये महिन्याला आम्ही जर समजा या सिस्टमला देतो, हे ESIC म्हणा की ESIS म्हणा, जर या सिस्टमला देतो मग सिस्टम काम काय करतं आहे. मग कामगाराच्या चुक्या दाखवून कामगाराचं तुम्हाला अपडेट केलेलं नाही, तुम्ही स्पेलिंग पाहिली नाही असं सांगून जर हे त्यांना ठेवत असेल, कामगार हा शिकलेला नसतो. 90% कामगार हे शिकलेले नाहीत. मग त्यांच्याकडं तुम्ही हे सगळ्या अपेक्षा करणं, तुमचं काम टाळणं हे चुकीचं आहे. बरेच कामगार आहेत ज्यांना इमर्जन्सी कोणाचा एक हात मोडला आहे, तर हात मोडलेल्या बाईला जर तुम्ही 2 दिवस लेट उपचार देत आहे, तुम्ही ॲडमिट तर करून घ्या. टेक्निकल होईल कदाचित, ते त्यांचा कधी प्रॉब्लेम असतो की आधार कार्डचा जो OTP येतो तो येत नाही, आणि मग त्यामुळे त्या माणसाचा दिवस जातो, ती साईड हँग असते, मग त्या माणसाचा त्याच्यात दोष काय. तर असं सगळा हा प्रकार आहे. उपचारासाठी येणारे कामगार तसेच त्यांच्या कुटुंबाला नीट वागणूक मिळत नसल्याचे देखील समोर आले. त्याचबरोबर रुग्णांची उद्धटपणे बोलणे, कागदपत्रांसाठी फिरवणे,
अतिदक्ष रुग्णांना वेठीस धरणे यासारख्या अनेक समस्या असल्याचे देखील कामगारांनी सांगितले. दरम्यान आधार कार्ड लिंक नसल्यास कामगारांना उपचार मिळत नसल्याने महाराष्ट्र दुर्घटना कामगार संघटनेचे संस्थापक कैलास मोरे यांनी या संदर्भात निवेदन दिले. इतर ठिकाणी कामगारांचे आधार कार्ड लिंक नसले तर त्यांना उपचारात कोणतीही अडचण येत नाही, मग नाशिकमध्येच अशी परिस्थिती का, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आलाय. परमेश्वर आंधळे, दक्ष न्यूज, सातपूर, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. मोबाईल वापरताय पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 9762591218, 9762591218. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातून आत्ताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे. नाशिकात अवैध धंदे सुरूच. चांदवड पेट्रोल पंप चौफुली येथे 100 गुटख्यांचे पोते जप्त. अशोक लेलँड कंपनीची इकोमेंट स्टार या गाडीमध्ये सुरू होती गुटख्यांची तस्करी. नाशिकच्या LCB विभागामार्फत व अन्न औषध भेसळ विभाग यांची संयुक्त कारवाई. साधारण 20 ते 25 लाखांचा गुटखा जप्त. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. आत्ताच्या घडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
आज पहाटे मनमाड इंदोर महामार्गावरील मनमाड जवळील ब्रिटिशकालीन रेल्वे ब्रिज कोसळला. 1960 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते या ब्रिजचे करण्यात आले होते उद्घाटन. एका बाजूने या ब्रिजचा मोठा भाग कोसळला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. या घटनेमुळे वाहतूक काही काळ खोळंबली होती. तात्काळ पर्यायी मार्ग करण्यात आला सुरू. घटनास्थळी सर्व यंत्रणा सज्ज. मनमाड बांधकाम विभाग व रेल्वे प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार करून देखील प्रशासनाचे दुर्लक्ष. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक शहराचे नवीन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे ऍक्शन मोड मध्ये आल्याचे दिसून येत आहे. संदीप कर्णिक यांनी नाशिकचा कारभार हाती घेऊन 5 दिवस झाले. कर्णिकांनी आयुक्त पदाचा कारभार हाती घेताच शहरात 2 खुनाच्या घटना घडल्यात. यामुळे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक ऍक्शन मोड मध्ये आल्याचं दिसून येत आहे. शहरात पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये कोम्बिंग तसेच ऑल आउट ऑपरेशन राबवण्यास सुरुवात करण्यात आली असून सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्यांवर आता पोलिसांची करडी नजर असणार आहे. कोम्बिंग तसेच ऑल आउट ऑपरेशन दरम्यान परिमंडळ 1 हद्दीमधील आडगाव, पंचवटी, म्हसरूळ, भद्रकाली, सरकारवाडा, मुंबई नाका, गंगापूर या पोलीस ठाणे हद्दीमधील 317 टवाळखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर कलम 112, 117 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. तसेच परिमंडळ 2 हद्दीमधील सातपूर, अंबड, इंदिरानगर उपनगर, नाशिक रोड उपनगर, देवळाली कॅम्प या पोलीस हद्दीमधील 248 टवाळखोरांना ताब्यात घेण्यात आले. असे एकूण 565 टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली आहे. सध्या नाशिक शहरात टवाळखोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय. यामुळे कोम्बिंग तसेच ऑल आउट ऑपरेशन राबवण्यात येत असल्याने कुठेतरी आता टवाळखोर कमी होणार असल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. करणसिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नंदुरबार रेल्वे स्थानकावर एक तरुण रेल्वेला पुरवठा करणाऱ्या उच्च दाबाच्या वाहिनीवर चढल्याने रेल्वे स्टेशनवर एकच खळबळ उडाली. वाहिनीवर चढणारा हा युवक मनोरुग्ण असून त्याच्या या कृत्यामुळे रेल्वेचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. यामुळे मोठा अनर्थ टळला, मात्र प्रवाशांचे हाल झाले. सुमारे तासभर वीज प्रवाह बंद असल्याने रेल्वेगाडीचे वेळापत्रक खोळंबले होते. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागलाय. रेल्वे अधिकाऱ्यांनी त्या मनोरुग्ण तरुणाची समजूत काढत त्याला खाली उतरवल्याने मोठा अनर्थ टळलाय. दरम्यान या तरुणाच्या कुटुंबाचा तपास रेल्वे पोलीस करीत आहेत. 1 तासाने तरुणाला खाली उतरवण्यात यश आल्याने रेल्वे पुन्हा पूर्ववत करण्यात आल्या. यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. पल्लवी भावसार, दक्ष न्यूज, नंदुरबार. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष.
मोबाईल वापरताय, पण आपल्याला आपल्या आवडत्या मोबाईलच्या वस्तू मिळत नाही. चला तर मग आत्ताच नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी 25 वर्ष जुन्या असलेल्या श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी आणि होलसेल ॲक्सेसरीजच्या शॉपवर. येथे तुम्हाला मिळेल सर्व प्रकारच्या होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज. यात मोबाईल कव्हर, हेडफोन, चार्जर, ग्लास, OTG, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ, पॉवर बँक व आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू फक्त एकाच दुकानात. यासोबतच आमच्याकडे सर्व कंपन्यांचे हँडसेट अगदी अल्प दरात उपलब्ध. तसेच अर्जंट मोबाईल रिपेअरिंग व सर्व मोबाईल कंपन्यांचे रिचार्ज सोबत डिश टीव्हीचेही रिचार्ज करून मिळेल. त्याचबरोबर अर्जंट मनी ट्रान्सफर, झेरॉक्स, लॅमिनेशन, पासपोर्ट साईज फोटो, कोल्ड्रिंक्स व आईस्क्रीमही मिळेल. तर वाट कसली बघताय? चला तर मग खरेदीला श्री टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपवर. आमचा पत्ता शहीद भगतसिंग चौक, श्री टेम्बलाई माता मंदिराजवळ, द्वारका सर्कल, नाशिक. संपर्कासाठी नंबर 97 62 59 12 18, 97 62 59 12 18. चला तर मग आजच भेट द्या टेम्बलाई मोबाईल शॉपी व होलसेल मोबाईल ॲक्सेसरीज शॉपला. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. काही दिवसांपूर्वी मालेगाव तालुक्यातील पिंपळगाव दाभाडी येथून माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली होती. एका 10 वर्षीय मुलीवर साधारण 50 वर्षीय इसमाने लैंगिक अत्याचार केल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण दिसून येत आहे. ही 10 वर्षीय मुलगी आदिवासी असून आश्रमशाळेला सुट्ट्या लागल्यामुळे ती गावी आली होती. मात्र त्यांच्या शेजारीच राहणारा नराधम याने शेती कामाचा बहाणा बनवून मुलीला शेतात घेऊन गेला व तिथेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. मुलीच्या पोटात इजा होत असल्याची बाब तिच्या आजीच्या लक्षात आल्याने तिने मुलीला विचारपूस केली असता ही धक्कादायक घटना उघडकीस आली होती. शिवाजी पवार असं या नराधम आरोपीचं नाव असून झालेला प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देखील त्याने मुलीला दिली होती. या संपूर्ण प्रकरणामुळे मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आदिवासी व बौद्ध संघटना आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. संबंधित नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीचे निवेदन आदिवासी संघटनेतर्फे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी विशाल नरवाडे यांना देण्यात आले. आज या ठिकाणी कळवण प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास विभाग येथे सर्व आदिवासी सहकारी संघटना एका महत्त्वाच्या आणि तितक्याच संवेदनशील असणाऱ्या मुद्द्यावर खरं तर प्रकल्प अधिकाऱ्यांना तथा सहाय्यक जिल्हाधिकारी साहेबांना भेटायला आलो होतो. तो मुद्दा म्हणजे असा की ऐन लक्ष्मीपूजन म्हणजे 12 नोव्हेंबर 2023 रोजी मालेगाव तालुक्यातलं पिंपळगाव दाभाडी या गावामध्ये एका आदिवासी भगिनी जी 10 वर्षाची होती, त्या मुलीवरती तिथल्या असणाऱ्या एका व्यक्तीने म्हणजे ज्याचं वय होतं जवळजवळ 55 ते 59 अशा या नराधमाने त्या मुलीवरती कामाला घेऊन जातो शेतामध्ये असं सांगून सकाळी 9 वाजेच्या सुमारास लैंगिक अत्याचार केला. तो असा होता की आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही. आणि गेल्या काही वर्षापासून बागलाण तालुका असेल, कळवण असेल, पूर्ण कसमादे पट्टा यामध्ये आदिवासी समाज असेल, दलित समाज असेल, या समाजावरती मोठ्या प्रमाणात असणारा जो की अन्याय अत्याचाराचा जो काही आहे विषय तो खूप मोठ्या प्रमाणात त्याची तीव्रता वाढत चाललेली आहे. आणि त्याचं टोक म्हणजे आता जे काही दिवाळीच्या वेळेसच ज्या 10 वर्षाच्या मुलीवरती ज्या वेळेस 50, 55, 59 वर्षाचा जो काही व्यक्ती आहे नातीच्या वयाच्या मुलीवरती लैंगिक अत्याचार करतो, मग ती मुलगी कुठल्याही समाजातली असो, हा मुद्दा गौण आहे. परंतु जर अशा अल्पवयीन मुलीवरती, अतिशय नाबालिक मुलीवरती असा म्हणजे गलिच्छ प्रकार जेव्हा होतो तर नक्कीच समाजाची जो काही विचारसरणी कोणत्या बाजूने चाललेली आहे हा मुद्दा खूप महत्त्वाचा या ठिकाणी चर्चेला जाणार आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ती मुलगी केवळ आदिवासी समाजातली म्हणून या ठिकाणी केवळ आदिवासी समाज किंवा बौद्ध समाज या ठिकाणी जमलेला आहे. वास्तविक ती कन्या कुठल्याही समाजातली असो, ती समाजाची आणि या भारतमातेची कन्या आहे हे धरून सर्व समाजांनी खरं तर त्यावरती संवेदनशीलता जपायला हवी होती. दुर्दैवाने ते झालं नाही, हे दुःख मनात आहेच, तो भाग वेगळा. त्याबरोबरच प्रशासनाने जितकी गांभीर्यता या प्रकरणामध्ये घ्यायला पाहिजे होती
म्हणजे त्यामध्ये पोलीस प्रशासनाने थोडीफार कलम लावण्याच्या संदर्भात, गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भात तत्परता दाखवली, ते आपण काही नाकारू शकत नाही. परंतु त्याच्यामध्ये असणारे आरोपी जे आहेत, मग कोणत्या डॉक्टरकडे घेऊन जाण्यात आलं, 2 दिवस ती मुलगी डांबण्यात आली, कुटुंबात होती, मग कुटुंबाला माहीत नव्हतं का? जर कुटुंबाला माहीत होतं, ती मुलगी जर खूप तिची प्रकृती बिघडत चालली होती, कुटुंबाला माहीत होतं, तर तितकेच आरोपी ते सुद्धा आहेत. ज्या डॉक्टरांकडे 2 दिवस उपचारासाठी घेऊन गेलं तर त्या डॉक्टरला सुद्धा असं आरोपी केलं गेलं पाहिजे. त्याबरोबरच असणारी जी काही कन्या जी आहे, त्या कन्येचं मनोधैर्य वाढावं, मनोबल टिकून राहावं आणि पुढे तिचं शिक्षण, तिचं जो काही संपूर्ण पूर्ण जीवन जे आहे ते सुस्थापित व्हावं, यासाठी तिचं शिक्षणाची जबाबदारी जी आहे, दर्जेदार शिक्षणाची जबाबदारी शासनाने घ्यावी. जे निवेदन देण्यात आलेलं आहे त्यामध्ये फार दुर्दैवी अशी घटना आपल्या एका आदिवासी मुलीवर पिंपळगाव दाभाडी तालुका मालेगाव त्या एक 10 वर्षीय मुलीवर पोक्सो या कायद्याअंतर्गत लैंगिक अत्याचाराची घटनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्या संदर्भात सर्व आदिवासी संघटना ज्या आहेत त्यांनी त्यांच्या मागण्या इथे पुटअप केलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने सर्वात महत्त्वाची बाब त्यांची पहिली आहे की त्याची तपास योग्य ते रीतीने निष्पक्ष राहून होण्यात यावा. त्याचप्रकारे त्याच्यामध्ये आरोपी तसेच इतर जे सह आरोपी असतील यांनी एक रिपोर्ट वेळेवर केला नसेल किंवा उशिरा केला किंवा केलाच नाही, या सर्वांगीण तपास होऊन सर्वांचा उल्लेख हा FIR किंवा चार्जशीटमध्ये होण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे. त्याचप्रकारे अशा घटनेमध्ये त्या मुलीला तिच्या कुटुंबाला एक सायकोलॉजिकल सपोर्ट तसेच तिच्या मेडिकल उपचारासाठी लागणारा खर्च यासाठी नियमानुसार मिळणारी रक्कम ती त्यांना मिळण्यात यावी आणि आदिवासी विभागातर्फे सुद्धा त्यांना योग्य ती मदत करण्यात यावी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मागण्या इथे करण्यात आलेल्या आहेत. आणि त्याचप्रमाणे पोलीस डिपार्टमेंटचं प्रोटेक्शन त्या कुटुंबाला मिळण्यात यावं जेणेकरून याचा त्यांच्यावर दबाव न आणता योग्य त्या रीतीने नियमानुसार कारवाई करण्यात यावी. तर प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास विभाग या नात्याने आम्ही सर्वांना निश्चित करू इच्छितो की आपण दिलेल्या मागण्याचा याबद्दल सविस्तर आम्ही स्वतः शुक्रवारी मालेगावला जाऊन तिथे जे प्रशासकीय यंत्रणा आहे, पोलीस यंत्रणा असतील, DYSP असतील, ते IO तपासणी अधिकारी असतील, तसेच तिथे तहसीलदार आणि आमच्या आदिवासी विकास विभागाचे तिथले सर्व अधिकारी यासोबत बसून कोणत्या क्षेत्रात तपास आलेला आहे याबद्दल सविस्तर माहिती घेण्यात येईल. सध्या मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय, त्यामुळे याला आता पोलीस प्रशासन कशा पद्धतीने आळा घालणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. पल्लवी भावसार, दक्ष न्यूज, मालेगाव. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. अवकाळीचा सर्वात मोठा फटका बसला तो शेतकऱ्यांना. उभ्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झालाय. नाशिकात सर्वच जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात देखील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या संदर्भात त्र्यंबकेश्वर येथील अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे नाशिक जिल्हा युवा अध्यक्ष जयवंत हागोटे, बिरसा मुकणे, नवनाथ बदादे, गोकुळ ढोरे यांनी तहसीलदारांना निवेदन दिले. अवकाळीने झालेल्या शेतीच्या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी निवेदनामार्फत करण्यात आली आहे. आता प्रशासन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. आज त्र्यंबकेश्वर येथे तहसील कार्यालय येथे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदच्या माध्यमातून आम्ही तहसीलदार मॅडम यांना निवेदन दिले आहे. ज्या त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये जे शेतकऱ्यांनी शेतसारा पिकवला होता ते पाणी पडून अतिशय शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या शेतकऱ्यांचे नुकसान शासनाने लवकर दखल घेऊन भरपाई करून द्यावी आणि तात्काळ पंचनामे करावे शेतावरती जाऊन. कारण पिकवलेली शेती पूर्ण पाण्याने भिजून गेलेली आहे, पूर्ण ओले झाली. त्याच्यामुळे या शेतकऱ्यांना खायचे सुद्धा हाल झालेले आहेत. तर या सरकारने किंवा या प्रशासनाने
पंचनामे लवकरात लवकर नाही केले तर या तहसील कार्यालयावरती शेतकऱ्यांच्या माध्यमातून तीव्र जन आक्रोश मोर्चा काढण्यात येईल. प्रभाकर गारे, दक्ष न्यूज, त्र्यंबकेश्वर. दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष.